प्रेज द लॉर्ड. आज थोडा वेळ आपण धीर किंवा पेशन्स या विषयावर मनन करणार आहोत. आणि जो शास्त्रभाग यासाठी मी निवडलेला आहे तो आहे याकोबाचं पत्र, ह्याचा 5वा अध्याय आणि 7 ते 11 वचनं. ती मी आपल्यासाठी वाचते. याकोब 5:7 ते 11. अहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पहा, शेतकरी भूमीच्या मौल्यवान पिकाची वाट पाहत असता त्यास पहिला व शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. तुम्हीही धीर धरा, आपली अंतकरणे स्थिर करा, कारण प्रभूच्या आगमनाची वेळ आली आहे. बंधूंनो, तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांविषयी कुरकुर करू नका. पहा, न्यायाधीश दाराजवळ उभा आहे. बंधूंनो, जे संदेश ते प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःख सहन व त्यांचा धीर याविषयीचा कित्ता घ्या. पहा, ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य म्हणतो. तुम्ही इयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे. यावरून प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे हे तुम्हास दिसून आले. या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं की याकोब जे ख्रिस्ती लोक त्रासातून किंवा छळातून जात होते त्यांना तो धीर धरायला सांगत आहे, किंवा त्यांना तो प्रभूच्या ख्रिस्ताच्या आगमनाची वाट पाहत असताना तो त्यांना धीर धरायला सांगतो, यासाठी की जे अभिवचन त्याने दिलेलं आहे ते अभिवचन एक दिवस पूर्ण होणार आहे. ह्या गोष्टीकडे तो त्यांना लक्ष लावायला सांगतो. अनेकदा आपणही अनेक संकटामधून आणि त्रासांमधून जात असताना आपल्याला धीर धरता येत नाही ना, आपण संयम हा सोडून टाकतो. परंतु ह्या ठिकाणी अशा ख्रिस्ती लोकांसाठी याकोब हा हे पत्र लिहित असताना तो आपल्याला धीर धरायला सांगत आहे. धीर धरणं म्हणजे काय? धीर धरणं म्हणजे काहीही न करता बसून राहणं, आळशीपणे बसून राहणं असा त्याचा अर्थ होतो का? मुळीच नाही. उलट हा शब्द सहनशीलता आणि एकमेकांचे ओझे वाहणे ह्याला दर्शवतो. आणि त्याचप्रमाणे येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत धीराने आपण आत्मिक युद्ध लढणे याला तो शब्द दर्शवतो. परंतु ह्या ठिकाणी ज्या बंधूंविषयी किंवा ख्रिस्ती विश्वासणाऱ्यांविषयी याकोब लिहितो ते विश्वासणारे हे त्यांच्या त्रासाला वैतागलेले होते, किंवा ह्या अध्यायातील वचन 1 ते 6 मध्ये सांगितलेल्या श्रीमंतांच्या जुलमाला हे लोक वैतागलेले होते. आणि हे होत असताना अनेक ख्रिस्ती बंधू आणि भगिनी हे कुरकुर करू लागले होते. त्यांना याकोब सांगतो की तुम्ही धीर धरा, तुम्ही न्याय करू नका, कारण खरा न्यायाधीश म्हणजेच येशू हा दाराशी उभा आहे आणि त्याचं येणं हे लवकरच होणार आहे. आणि ज्या वेळेस तो येईल त्यावेळेस तो सर्व काही ठीक करेल. देवाच्या लोकांना धीर धरावा किंवा देवाच्या लोकांनी धीर धरावा म्हणून याकोब त्यांना काही उदाहरणं देत आहे. आणि त्यातलं पहिलं उदाहरण जे तो देतो ते आहे एका शेतकऱ्याचं ना. शेतकरी की जो त्याच्या जमिनीची चांगली काळजी घेत असतो ना. शेतकरी जो सर्वप्रथम त्याच्या जमिनीला नांगरतो, त्याची चांगल्या प्रकारे मशागत करतो आणि त्याची चांगल्या प्रकारे काळजी घेतो आणि त्यानंतर त्यामध्ये तो बी पेरतो. परंतु त्याला लगेचच पीक मिळतं असं नाही, तर त्याला धीर धरावा लागतो, त्याला वाट पाहावी लागते. पहिला पाऊस आणि शेवटचा पाऊस त्या पिकाला मिळेपर्यंत त्याला धीर धरावा लागतो आणि त्यानंतरच तो त्याच्या झालेल्या पिकाची कापणी करू शकतो. अगदी त्याच प्रकारे ख्रिस्ती लोकांनी धीर धरावा म्हणजे गलती 6:9 प्रमाणे यथाकाळी त्यांच्या पदरी पीक पडेल. दुसरं जे उदाहरण याकोब या ठिकाणी देत आहे ते आहे संदेष्टांचं उदाहरण. संदेष्टांच्या दुःख सहनाचा आणि धीराचा कित्ता घेण्यासाठी याकोब ह्या ठिकाणी ह्या वाचकांना तो प्रोत्साहित करत आहे. आपल्याला माहिती आहे जुन्या करारामध्ये अनेक संदेष्टे होऊन गेले ज्यांनी लोकांपर्यंत ज्या वेळेस देवाचा संदेश आणला
परमेश्वराचा संदेश आणला त्यावेळेस अनेकांना ते आवडलं नाही, कारण त्यांचा संदेश हा अनेकदा आनंदाचा, आशीर्वादाचा किंवा समृद्धीचा नसून हा परमेश्वरापासून येणाऱ्या न्यायाचा संदेश होता. आणि म्हणूनच त्यांना ह्या लोकांकडून अनेकदा छळ सहन करावा लागला, त्रास सहन करावा लागला, संकटांना सामोरं जावं लागलं. आणि त्यामधलं एक उदाहरण आपल्याला इर्मया संदेशाचं पाहायला भेटतं. परंतु त्यांनी त्यांची ही परीक्षा परमेश्वराच्या हातात सोपवली आणि धीराने कार्य होऊ दिलं. आणि शेवटी आपल्याला पाहायला भेटतं की ते विजयी झाले. त्यानंतर शेवटचं जे उदाहरण ह्या ठिकाणी याकोब आपल्याला देत आहे ते आहे इयोबाचं उदाहरण. इयोबाचं उदाहरण हे धीराचं उत्कृष्ट उदाहरण आहे. इयोबाला परीक्षांमधून आणि एकामागून एक येणाऱ्या संकटांमधून नेण्यामागे देवाचा जो उद्देश होता आणि जो शेवट होता तो अद्भुत होता. आणि म्हणूनच देवाने इयोबाला त्यामधून जाऊ दिलं. जरी इयोबाला त्यावेळेस हे समजलं नाही की देव त्याच्या जीवनामध्ये एवढ्या परीक्षा, एवढी संकट का आणत आहे, तरीही इयोब शेवटपर्यंत धीर धरून त्या सर्व परीक्षांना सामोरा गेला. आणि जे त्याने गमावलं होतं ते शेवटी दुपटीने त्याला परत एकदा देवाने दिलं. आज हरकत नाही, आपण कोणत्या त्रासातून जात आहोत, आपण कोणत्या संकटातून जात आहोत, कोणत्या परीक्षांना आज आपल्याला सामोरं जावं लागत असेल, कोणाच्या त्रासाला आज आपण वैतागलेले असो, माहीत नाही. परंतु आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की प्रभू कनवाळू आहे आणि दयाळू आहे. आणि तो एक दिवस सर्व गोष्टींचा न्याय करणार आहे. खरा न्यायाधीश हा ख्रिस्त आहे आणि तोच ख्रिस्त प्रत्येकाचा न्याय ज्याच्या त्याच्या कर्मांप्रमाणे करणार आहे. कोणाचं तोंड पाहून तो न्याय करणार नाही. त्याच प्रभूच्या, त्याच न्यायी देवाच्या ह्या गुणधर्माचा आपण विचार करत धीराने आपण धीराचं जीवन जगूया. तो देव आपल्याला धीराचं जीवन जगण्यासाठी कृपा, शक्ती आणि सामर्थ्य पुरवो. आमेन.